कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपलेलं आहे। आत्ता पाहू शकतात का मी या कांद्याच्या पिकामध्ये अक्षरशः काही ठिकाणी तर गुडघाभर पाणी आहेत आणि या ठिकाणी नवीन कांद्याची लागवड केलेली आहे। तर या ठिकाणी अक्षरशः या शेताला जे तर ते तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मी आत्ता लासलगावजवळ असलेल्या पिंपळगाव नजीक येथील या कांद्याच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर या शेताच्याच बाजूला नवीन कांदा जो आहे तर तो या ठिकाणी आपला लाल कांदा जो आहे तर तो त्याची लागवड आहे आणि या ठिकाणी अक्षरशः जर बघितलं तर शेतकऱ्याच्या हातामध्ये आपण कांदा पाहू शकताय। तर काय परिस्थिती आपण या शेतकऱ्याकडूनच जाणून घेणार आहोत। मला हे सांगा भाऊ, तुम्ही किती एकर कांदा लावला आज, या कांद्याची काय परिस्थिती आहे, किती खर्च आला आहे आणि काय सांगाल? साधारणतः 3-3.5 एकर सगळा कांदा लावलेला आहे। आता हा जो काढणीला आलेला होता हा 1 एकर कांदा होता, परंतु ते कांद्यांचा सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्याच्यातून कसा तरी औषधे खर्च करून आणि तो कांदा कसा तरी आणला होता आणि त्याच्यातही बी काल संध्याकाळपासून 6 वाजेपासून जोरात पाऊस चालू होता, पहाटे 4 वाजेपर्यंत चालू होता। त्याच्यामुळं हा पहिला कांदा आणि नंतर दिवाळीचा सण घरात न करता शेतात राबून पहिले पिकांची नुकसान झाली, ते कसे तरी जमिनीच्या वावराच्या बाहेर काढले आणि दुसरे पिकं उभे केले। परंतु दुसरे पिकं उभे करूनही बी जो संध्याकाळचा पाऊस झाला त्यांनी हे सर्व कांदे पूर्ण खराब झाले, काही वाहून गेले आणि जे लागवड करायची होती ते रोपही पूर्णतः आता या पावसामुळे खराब होऊन गेले। मागच्या वर्षीचे उन्हाळ कांदे होते त्यालाही बी भाव नव्हता, ते काही सडले आणि काही 700-800 हजार विकले। त्याच्यातले बी काही तो खर्च ह्या कांद्यांसाठी केला आणि हे बी निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे आणि सरकारने मदत जाहीर केली होती ती बी पाहिजे तशी मदत आली नाही। जे जाहीर केलं होतं ते बी पुरेपूर मिळालं नाही आणि ते बी पुरेपूर द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या व्यथा सरकारने जाणून घेतल्या पाहिजे की शेतकरी जगला तरच जग सुखी होईल आणि जगाला बी पाहिजे तसं मिळेल। एवढंच बोलायचं आहे आणि हा जो खर्च आहे हा कांद्याला भरपूर खर्च, एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च झालेला आहे पहिल्या कांद्यांचा आता, आणि जो कांद्याला शेवटपर्यंत 60 ते 70 हजार रुपये एकरी खर्च आहे। त्या हिशोबाने सरकारने धोरणं आखली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे अशी मी सरकारला विनंती करतो। एकंदरीत पाहता जे काही कांदा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी सरकारने मदत करावी अशी मागणी जी आहे तर ती कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत। आपण पाहू शकतात का माझ्या हातात हा कांदा जो आहे तर तो अक्षरशः वल्ला झाला आहे, हा खराब होऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला काहीतरी भरघोस मदत करा अशी मागणी हे कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।